धक्का लागत असताना भोकरपाडा संघाला डीजे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र धक्का जरूर लागलाय. पहिल्या चेंडूवर लावड अपील होती. LBWच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलं. आशिषला इथे मात्र माघार यावं लागलं. नवीन फलंदाज आपण पाहू मैदानात, किशोर फुलोरे. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज असणार सज्ज. दुसरा चेंडू फेकण्यासाठी असणार ऋतिक पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला किशोरला पाहू. चांगल्या तिथे मात्र चांगला फटका तिथे मिसफिल्ड पाहायला मिळाली. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित संघाचं अकाउंट ओपन झालं. एक धाव धावफलकावर. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऋतिक. ते मात्र चांगल्या चेंडूची सांगता करत असताना अजून एक येणार निर्धाव. पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सांगता करत असताना आपण ऋतिकला पाहू. वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शिरवली संघाकडून. जयनमान शिरवली संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील दूरवरून. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर लँड होणार. आउटफुल टोरची खराब तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावा जाऊन पोहोचतील तब्बल 3 या धावसंख्येवर. तर यापुढची नेक्स्ट फाईट असणार आहे. एका बाजूला असणार आहे जय हनुमान वाजेपूर संघ आणि एका बाजूला असणार आहे नेरे बी संघ. जय भवानी वाजेपूर संघ आणि एका बाजूला असणार आहे नेरे बी संघ. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना आपटीबार चेंडू जरूर पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजीचा अटॅक करत असताना आपण गोलंदाज ऋतिकला पाहू. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 4 धावा धावफलकावर. देऊया पण डीजेला चान्स. डीजे तर रामभाऊ पाटील यांचं इथे आगमन आहे. तर या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेनिशी आपण आपलं सहर्ष स्वागत करू. आपला पण अमूल्य वेळ आहे आमच्या स्पर्धेसाठी काढून आला. तर या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण प्रतीक ठाकूर. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण आदित्यला पाहू. पण पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार सज्ज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र जेलची नामी संधी होती. तिथे मात्र मिसफिल्ड झाली. मिसफिल्डच्या स्वरूपात धाव मिळेल 1. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावा जाऊन पोहोचतील धावसंख्येवर 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऋतिक ऑन बॉलिंग अटॅक. इथे मात्र फलंदाज होणार बाद. एस टी वाकवले. फलंदाज बाद. अजून एक धक्का. दुसरा धक्का लागत असताना जय हनुमान
बोकरपाडा संघाला आपल्याला पाहायला मिळेल डीजे. तर राजेशदादा पाटील वाजेपूर यांचे इथं आगमन झाले, त्यांना विनंती आहे. त्यानंतर नरेशदादा मसने यांचे सुद्धा आगमन झाले, त्यांनाही विनंती आहे आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. नवीन फलंदाज आपण पाहू. इनॅट नंबर 4 साठी फलंदाजाची निवडणी केली आहे. बालकृष्णाला पाहू आपण. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, फटका सजवलाय आणि फटका जाऊन सरळ लँड होईल. सीमा पार येतोय षटकार डीजे. पहिल्या चेंडूवर आलेले आक्रमण दाखवलंय. फलंदाज बालकृष्णाच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमणारीत्या आपल्याला केलेली सुरुवात, या फटक्यांची गरज होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. एक षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा धावफलकावर. ते मात्र फटका जरूर केलाय. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फलंदाज असणार बालकृष्ण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू शेष असणार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. मोठा फटका जरूर आलाय या षटकामधून. त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजांनी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू जरूर हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली, तिथे मात्र करणार चुकी. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 14. नव्हे आपण डीजेला चान्स डीजे. गोलंदाज असणार सज्ज. ऋतिक बोंडे आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. सायकल फलंदाज बालकृष्ण आपण पाहू. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त केले. फलंदाज होणार बाद. दांडी गुल. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज बाद डीजे.
तर संतोषजी पाटील यांचे ते आगमन या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या मंचावर या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. ऋतिक बोंडे कमालीची गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना ज्या फलंदाजांनी षटकार लगावला होता त्या फलंदाजाला मात्र परतीचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहू. राम फुलोरे आपण पाहू. एक लिजंड खेळाडू. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना एक आठ डकट फलंदाज इथे पायात होत असताना पाहायला मिळेल. डीजे गोलंदाज असणार ऑन हॅट्रिक. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक बोंडे सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना नवीन फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सुरेख टिचून मारा करत असताना गोलंदाजीला आपण पाहू. जास्त धावा इन्व्हेस्ट न करता आपण गोलंदाजाला पाहू. सुरेख गोलंदाजी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम. गोलंदाज असणार ऑन हॅट्रिक. हॅट्रिक पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ऋतिक बोंडे इथे मात्र दांडी वाकवले. फलंदाज बाद. अजून एक धक्का. हॅट्रिक कंप्लीट. ऋतिक बोंडे कमालीची गोलंदाजी सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना अजून एक फलंदाज बाद. डीजे नवीन फलंदाज अक्षय गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना आपण ऋतिकला पाहू. फलंदाजांना इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय. गेल्या पावली माघारी परतण्याचं काम इथे मात्र फलंदाजांना पाहू. हॅट्रिक कंप्लीट आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळेल. ऋतिक बोंडे कमालीचा गोलिंग अटॅक तिथे आपल्याला मिळते. तर रामभाऊ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आदल्याबद्दल या स्पर्धेनिश्चित त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा पण गोलंदाज असणार सज्ज. फटका जरूर चांगला केलाय. कार्पेटच्या साहाय्याने फटका केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित 15 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना आपण ऋतिकला पाहू. पुन्हा एकदा असणार ऋतिक तयार. इथे मात्र फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील. एक टप्पा चेंडूला कॅरी करतील आणि चेंडूची फेकी होणार. तत्पूर्वी धाव मिळणार 1 आणि एका धावेने शिर धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आपण पाहूया. सुरेख गोलंदाजी भेदक मारा करत असताना फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम. कमालीची वेगवान गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू येणार निर्धाव. या चेंडू निश्चित षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण. शैलेश दोरगे सायकला फलंदाज.
आदित्यला आपण पाहू. आदित्य फुलोरे स्ट्राईकला असणार. दोन मिनिटं मॅच थांबवा. तर मॅच होईल ऑन. गोलंदाज पाहू. आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडूचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. क्षेत्ररक्षक येतील चेंडू पर्यंत. तत्पूर्वी धावा येतील 2 आणि 2 धावेनी 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. शैलेशला पण भाऊ. पुन्हा एकदा फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. तिथे मात्र हा चेंडू जाणार सीमा पार. षटकार डीजे. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन आपल्याला येईल. तर रोनित पाटील पण यायचंय. तर एनडी विभागाच्या नियमानुसार तो गोलंदाज जर आढळला तर गोलंदाज बाद करण्यात येईल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा चेंडू असणार वाईड. फेअर डिलिव्हरी. हा वाईड असणार चेंडू. हा चेंडू असणार वाईड. वाईड निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल. धावफलकावर जाऊन पोहोचेल. धावा होतील 25 धावा धावफलकावर. तर रोनित पाटील लगेच आपण 26 धावा धावफलकावर. इथे मात्र फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रवास करतील. या चेंडूवर धावा येतील 2. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 28 धावा धावफलकावर. 28 ऑनर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. असणार गोलंदाज तयार. तिथे मात्र फटका जरूर खेचला. क्षेत्ररक्षक असतील ते मात्र करणार चुकी. रोनित पाटील लगेच आपण 2 मिनिटं मॅच थांबेल. डिसिजन येईल.
मॅच कंटिन्यू होईल. धावसंख्या धावून पोहोचेल तब्बल 30 धावा धावफलकावर. तर गोलंदाज असणार पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शैलेशला पण भाऊ, शैलेश दोन्ही गोलंदाज. धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हिरामनजी भोसले आमचे तिसरे पंच, ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे इथे आगमन, बऱ्याच लांबवरचा प्रवास इथे मात्र करून आलेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मात्र कार्पेटच्या साईडने फटका खेळला. एकचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे ते मात्र फटका जरूर खेचलाय. कार्पेटच्या साईडने क्षेत्ररक्षक तिथे येतील दूरवरून. या चेंडूवर धाव मिळेल आपल्याला. धावफलकावर धाव मिळेल. एकाने एका धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल 32 धावा धावफलकावर. मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार स्वप्नील. आपण पाहू स्वप्नील, आपण पाहू ऑन स्ट्राईकला असणार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना हा चेंडू येणार निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शील. आपण पाहू फटका. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. अजून एक धक्का, फलंदाज होईल बाद. डीजे 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 32 धावा धावफलकावर.
हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निश्चित धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर 33 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल रोहित फुलोरे. अनेकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र प्रयत्न फसला. हा चेंडू येणार निर्धाव. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा फिरकवण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र अजून एक येणार डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 33 धावा धावफलकावर. इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाज होणार बाद. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 धावा धावफलकावर. 34 धावांचं असणारे टार्गेट. 30 चेंडू आणि 34 धावा. पुढच्या उत्तरार्धाकडे जाऊ आपण. शुभम दादा यांच्याकडे आपण जाऊ. हॅलो हॅलो चेक हॅलो. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल झालेत, सन्माननीय रामभाऊ शेठ पाटील, वाजे गावाचे रामभाऊ शेठ पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्याच्या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान मात्र केला जाईल. आयोजकांना विनंती आहे, आपण मायेचे उपदार, शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन या पाहुण्यांचा स्वागत आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या पाहुण्यांचं स्वागत आपण या मंचावरती करायचं आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे आमचे प्रमुख पाहुणे रामभाऊ शेठ पाटील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार या व्यासपीठावरती आपण पाहतोय. ऑनस्क्रीन तुम्ही पाहू शकाल. फॉर्च्युन इव्हेंट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनस्क्रीनवरती रामभाऊ शेठ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मात्र केला जातोय. हॅलो, थँक्यू सो मच आदित्य. पुढच्या मॅचसाठी विनंती असेल, नेरे टीमचा कॅप्टन आणि वाजेपूर टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये लगेच दाखल व्हा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस करण्यासाठी लगेचच. आता पहिली इनिंग संपली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण आपला टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी लगेच या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. हॅलो, श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित श्री गणेश व ग्रामस्थ मंडळ चषक
25 आपण या वाजेच्या ग्राउंड वरती पाहतोय. वाजेकरांनी ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट आज या स्पर्धेचा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतली पहिली लढत झाली सुरू. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना भोकरपाडा टीमनं 30 बॉल वरती 5 षटकामध्ये धावा बनवल्या त्या 33. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी शिरवली टीमला 34 या धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतो शिरवली टीम कडून संदेश पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती ऋतिक आणि त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज भोकरपाडा टीम कडून आशिष फुलोरे या गोलंदाजाला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक घेऊन आशिष फुलोरे हा गोलंदाज झालाय. P1चं षटक आपण पाहतो. 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अगदी व्ही आकारामध्ये फिल्डिंगची व्यूहरचना ठेवली आहे. 34 धावसंख्या डिफेंड करायची आहे भोकरपाडा टीमला. सुरुवात थोडी खराब झाली आहे. वाईडनं सुरुवात केली आहे ती आशिष फुलोरे या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ओहो या वेळेला फक्त कट केलाय बॉल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात असताना फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल रन मात्र धावून कंप्लीट होईल. एक सिंगल मिळेल ती शिरवली टीमला आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. नेरे टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर वाजेपूर टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय. आयोजकांना विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले. टॉस बॉक्स मध्ये आपण आता टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती ऋतिक. फुल टॉस बॉल. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॉल बराच काल हवेत. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला होता. थोडी चुकी त्या ठिकाणी झाली आहे. रोहित हा खेळाडू निश्चितपणे बॉल खाली पोहोचला होता. थोडी चुकी झाली आहे. कॅच हाताला लागला देखील परंतु त्यानंतर गॅदर करत असताना झेल मात्र ड्रॉप झाला. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल झेल ड्रॉप होताना आणि एक संधी मिळाली ती फलंदाज ऋतिक या खेळाडूला आणि त्या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा होतील त्या 4. राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेला साईड थोडीशी चेंज केली आहे. गोलंदाजी मार्क वरती आशिष. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. कव्हर पॉइंटला चेंडू जात असताना आणखीन एक सिंगल रन मिळेल ती फलंदाजी करणारा शिरवली टीमला. सिंगल धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्यात. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. सलामीची जोडी आपण स्ट्राईक एंड वरती आता पाहतोय. संदेश पाटील आणि त्यानंतर ऋतिक बोंडे ही सलामीची जोडी अगदी कमी धावसंख्या चेस करत असताना मात्र एक संत आणि सावध सुरुवात आतापर्यंत दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळाली आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या टोकाला बॉल लागत असताना मिड ऑनला चेंडू चाललाय. फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल रन देखील या चेंडूवरती मिळतीये. सिंगलच्या बरोबरीनं धावा झाल्यात त्या 6. 4 चेंडू फेकून झालेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि गोलंदाजी चांगली झाली आहे. धावा जरी कमी असल्या तरी भोकरपाडा टीमच्या गोलंदाजांना आता टिचून गोलंदाजी करावी लागेल. ओहो यावेळेला थोडासा खराब बॉल. पंचांचा नो बॉल. भीमरचा नो बॉलचा इशारा येतोय. बॉल मागच्या बाजूने लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. सीमा पार. बोनसच्या स्वरूपात मिळेल चौकार. या चेंडूवरती मिळतील त्या 5 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी. अगदी कमरेच्या वरती बॉल आपण पाहिला. त्यानंतर चांगला फटका लगावला तो ऋतिकनं. मिळाला त्या 4 धावा. फ्रीटचा बॉल होता. चांगला कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. मागच्या बाजूने शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव होईल कंप्लीट. एक सिंगल या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने धाव संख्या झाली ती 12 धावा. या षटकातील उर्वरित एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि सुरुवात आता सध्याच्या स्थितीला पाहिली आपण तर चांगली पाहायला मिळाली आहे. कारण अगोदरच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये भोकरपाडा टीमने धावा कमी बनवल्यात. अगदी फक्त 30 बॉल वरती 33 धावा बनवल्या. त्यानंतर 34 धावा डिफेंड करायच्या होत्या. डिफेंड करत असताना मग चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असतं परंतु तशी गोलंदाजी होत नाहीये. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्यात त्या आशिष या गोलंदाजानं.
शेवटचा बॉल हा पण ट्रॅक, चांगला फटका पाहायला मिळाला, तितकी चांगली फिल्डिंग झाली आहे. शेवटच्या बॉलवरती एक धाव धावून कंप्लीट होईल. स्ट्राईक राहील ती फलंदाज संदेश पाटील गडे आणि पहिली ओव्हर मात्र इथून संपेल. पहिल्या ओव्हर नंतर शिरवली टीमची धावसंख्या झाली होती बिनबाद 13 धावा. स्वप्नील आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 13 धावा. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा म्हणजे तितक्याशा धावा नाही आहेत. गोलंदाजी ताकदीनं होणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता, बॅट अगोदर फिरले, चेंडू मात्र नंतर विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. अजूनही उर्वरित बॉलवरती गरज आहे ती 21 धावसंख्येची गरज. उर्वरित बॉलवरती 21 धावा पाहिजेत. ओहो, या ठिकाणी फुलटॉस होता, कनेक्शन पाहायला मिळत नाही, परंतु मागच्या बाजूला थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. पंचांचा 22चा इशारा येतोय आणि बोनसच्या स्वरूपात आणखी 4 धावा मिळतील त्या शिरवली टीमला. पुनश्च 22च्या स्वरूपात एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलक्यावरती लागल्यात. थोडीशी खराब गोलंदाजी गोलंदाज स्वप्नील फुलोरे या गोलंदाजाची आपण या मॅच मध्ये पाहतोय. अगदी दोन्ही फुलटॉस बॉल होते, कनेक्शन तितके चांगले नव्हते, परंतु पहिलाच बॉल आपण पाहिलं तर विकेट किपर कडून थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मागच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 22चा चौकार देखील मिळालाय. या ठिकाणी देखील फुलटॉस बॉल होता, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये, पायावरती बॉल लागलाय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन मिळेल ती शिरवली टीमला आणि धावसंख्या होईल ती 19 धावा. उर्वरित बॉलवरती फक्त 15 धावसंख्येची गरज. 20 बॉल आणि 15ची गरज आपण पाहतोय. अगदी लो स्कोरिंग जरी सामना असला, परंतु कुठल्याच प्रकारचं टशन मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये, कारण चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला तरी भोकारपाडा टीम कडून पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओलोवर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चेंडू खेळून काढलाय. परत एकदा एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या होईल ती 20 धावा. उर्वरित 19 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 14 या धावसंख्येची. चौदाची गरज. फुलटॉस बॉल मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता. या ओव्हर मधील हा चौथा फुलटॉस बॉल आहे गोलंदाज स्वप्नीलचा. शेवटच्या बॉलवरती धाव मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 2 ओव्हर संपलेत, धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 14 या धावसंख्येची. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज झालाय राम फुलोरे हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती 14 धावसंख्येची गरज. 18 बॉल शिल्लक. आता आपण पाहिलं तर बॉलपेक्षा चेंडू मात्र बॉलपेक्षा धावा मात्र या ठिकाणी जास्त पाहायला मिळाल्यात.
धावा कमी पाहायला मिळाल्या. 18 बॉल आणि 14ची गरज. राम फुलोरे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल स्ट्राईक एंडवरती संदेश पाटील समोर टाकलाय. अगदी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील सहजरित्या कंप्लीट केला जातोय. 2 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती आणि अजूनही उर्वरित 17 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 12 या धावसंख्येची. 17 चेंडू 12. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर 5 फिल्डर आहे. 30-60 सर्कलच्या बाहेर. गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने बॉल टाकला. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची मात्र सांगता डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला आहे. अजून देखील 16 चेंडू बाकी आहेत. 12 धावसंख्येची गरज. लोअर फुल टॉस हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. लगेच 1 ऍक्शन मध्ये थ्रो देखील झालाय. फक्त 1 रन मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या होईल ती 23 धावा आणि उर्वरित बॉलवरती आता 11 धावसंख्येची गरज. एकवीस धावसंख्येची गरज. 21 धावा बनल्यात. 11 धावसंख्येची गरज आहे उर्वरित बॉलवरती. माफ करा, 23 धावा झाल्यात आणि 11 धावांची गरज. राम फुलोरे या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्याची गरज असताना बॉल मात्र गेलाय. शॉट फाईन लेग आणि फाईन लेगच्या वरतून दणदणीत खणखणीत षटकार येतोय. तो फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. षटकार मारलाय तो फलंदाज ऋतिक बोंडे या फलंदाजानं आणि उर्वरित आता फक्त 5 धावांची गरज आहे. 29 धावा धाव फलक्यावरती लागल्या. चांगली फलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. 5 धावसंख्येची गरज असताना मागच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. चांगला संपर्क होत नाहीये. गोलंदाज स्वतः चेंडूला फील्ड करत असताना धाव एकही मिळत नाहीये या बॉलवरती. अजून देखील या षटकातील 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि गरज आहे ती 5 या धावसंख्येची. एकतर्फी सामना, वन साइडेड लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुठलेच प्रयत्न निश्चितपणे बोकारपाडा टीमच्या बाजूनं झाले नाहीत. यावेळेला बॉल मात्र वेट सॉफ्ट डिसमिसलची चान्स पाहायला मिळाली होती, परंतु झेल होत नाहीये. 1 सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. 3 ओव्हर संपल्या. धावसंख्या झाली आहे ती 30. येणारे 2 षटक. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची. आशिष फुलोरे हा गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती ज्यानं पहिले षटक टाकले. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 13 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आशिष फुलोरे या गोलंदाजाने केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी कॅप्टनने त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. 12 बॉल आणि 4 ची गरज. धावसंख्या फार कमी पाहिजे. अगदी चमत्कारी गोलंदाजी आता गोलंदाजाला करावी लागेल. फुलटॉस बॉल होता. खरपूस फायदा पंचांचा. नो बॉलचा इशारा आलाय. मॅच संपली आहे. सामना संपलाय. बॉल चाललाय मागच्या बाजूनं. षटकार आलाय आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय तो शिरवली टीमनं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम शिरवली. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती नेरे आणि त्यांच्या विरोधात वाजेपूर. पुढच्या मॅचचा टॉस जिंकलाय तो नेरे टीमनं. आणि काय निर्णय वाजेपूर टीमनं टॉस जिंकलाय. काय जो टीमचा निर्णय असेल तो आम्हाला त्या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी प्राचारित केलंय ते नेरे टीमला.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, गोलंदाजी करत असताना 4 विकेट, 2 ओव्हर टाकत असताना 4 विकेट, त्यामध्ये 1 विकेट हॅट्रिक आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना ज्यानं 10 बॉलवरती 21 धावा बनवल्या, तो ऋतिक बोंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऋतिक बोंडे यावं आपण आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जा.